श्री स्वामी समर्थ. तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रवण करूया श्रीकृष्णाची जन्मकथा. तर भगवान श्रीकृष्णांचा जन्म उत्तर प्रदेशातील मथुरा येथील एका अंधार कोठडीत मध्यरात्री झाला होता. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील कथा आणि कथांना कृष्णलीला असे संबोधले जाते. देवकीला कंस नावाचा एक भाऊ होता, जो जुलूमशाही होता, जो इतर काही राक्षसी राजांबरोबर पृथ्वीवर दहशत माजवत होता. कंसाने आपला पिता परोपकारी राजा उग्रसेन याच्याकडून मथुरेचे सिंहासन बळकावले होते. पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले आणि हिंदू धर्माचा निर्माता देव भगवान ब्रह्मदेवाकडे आपली दुर्दशा घेऊन गेली. त्यानंतर भगवान ब्रह्मदेवाने भगवान विष्णूंना बोलावले, ज्यांनी पृथ्वी मातेला आश्वासन दिले की या अत्याचाराचा अंत करण्यासाठी आपण भगवान कृष्ण म्हणून जन्म घेऊ. यादव कुळाचा ताबा घेण्याच्या आशेने कंसाने देवकीचे यादव राजपुत्र वासुदेवाशी लग्न होऊ देण्याचे मान्य केले. देवकीचे लग्न होत असताना कंसाला भाग्य सांगणाऱ्यांनी सांगितले की देवकीच्या एका संततीने त्याचा अंत घडवून आणेल. आपल्या पारतंत्र्यात कंसाने आपली तलवार बांधली आणि तिथेच आणि नंतर देवकीला ठार मारण्याचा निर्णय घेतला. परंतु वासुदेवांनी आपल्या पत्नीच्या जीवाची भीक मागून प्रत्येक मूल कंसाच्या स्वाधीन करण्याचे अभिवचन दिल्यानंतर कंसाने आपल्या बहिणीला सोडून दिले. त्याऐवजी देवकी व वासुदेव यांना कैद केले आणि देवकीचे एकही मूल जिवंत राहणार नाही याची काळजी घेतली. देवकीच्या पोटी मूल जन्माला आल्याबरोबर कंसाने त्या मुलाचे डोके तुरुंगाच्या भिंतीला लागून फोडायचे मात्र ठरवले. कृष्णाच्या जन्माच्या रात्री तुरुंगभर एक तेजस्वी प्रकाश भरून गेला आणि वासुदेवाला एका दैवी वाणीने जागे केले, ज्याने कृष्णाला यमुनेच्या पलीकडे घेऊन जाण्यास आणि गोपा जमातीचा प्रमुख आपला प्रिय मित्र नंदराजा याच्याकडे त्याला सोडून जाण्यास मार्गदर्शन केले. नंदराजा आणि त्याची पत्नी यशोदा यांनीही त्या रात्री एका मुलीला जन्म दिला होता. म्हणून वासुदेवांनी गुप्तपणे श्रीकृष्णाला यमुना नदी ओलांडून नेले, जे आता शांत अवस्थेत नव्हते, तर त्याऐवजी सागर असल्यासारखे ते उसळत होते. तेवढ्यात भगवान विष्णूंचा शेषनाग हा महाकाय बहुमुखी साप आला आणि त्याने वासुदेवाला कृष्णाला नदीपार सुखरूप नेण्यास मदत केली. वासुदेवाने नंदराजाच्या घरी जाऊन बाळाची अदलाबदल केली. त्याचे हृदय एका गहन दुःखाने भरून गेले होते. जणू काही त्याने आपल्या आत्म्याचा काही भाग मागे सोडला होता. देवकीच्या शेजारी आडवी होताच जोरजोरात ओरडणाऱ्या त्या आदानप्रदान बाळाला घेऊन तो पुन्हा तुरुंगाकडे निघाला. देवकीच्या 8 अपत्यांचा अखेर जन्म झाल्याची माहिती पहारेकऱ्यांनी कंसाला दिली. देवकीने कंसाला बाळाला मारू नका अशी विनवणी केली. तिने विनवणी केली की तिचा मुलगा कंसाचा अंत घडवून आणण्यासाठीच होता, म्हणून ही भविष्यवाणी चुकीची असावी, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जेव्हा कंसाने अदलाबदल झालेल्या बाळाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे दुर्गादेवीत रूपांतर झाले आणि त्याला ताकीद दिली की त्याचा मृत्यू त्याच्या राज्यात आला आहे आणि कंसाला त्याच्या पापांची शिक्षा देण्यासाठी तो परत येईल. त्या कंसाला शांती मिळणार नाही आणि तो त्याच्या अंताचा विचार करत राहील. तेव्हा ती त्याला त्या काळी व तेथे मारू शकेल असे ती म्हणाली. परंतु कंसाचा अंत समयोचित होणे आवश्यक होते व मग देवी नाहीशी झाली. तथापि कंसाला खात्री होती की ही भविष्यवाणी पूर्णपणे खरी असू शकत नाही, कारण जर त्याचा वध तुरुंगात जन्माला आला असता तर त्याने नक्कीच त्याला ठार मारले असते. थोडा दिलासा देऊन कंसाने शेवटी वासुदेव आणि देवकी यांना मुक्त केले आणि त्यांना एका वेगळ्या महालात राहू दिले. काही दिवसांनी वासुदेवांनी कृष्णाच्या जन्माच्या रात्री घडलेला प्रकार सांगितला आणि देवकी दुःखी झाली असली तरी आपला मुलगा सुखरूप आहे हे ऐकून तिला हायसे वाटले. काही दिवसानंतर नंदराजा आणि यशोदाच्या मुलाच्या जन्माची बातमी राज्यापर्यंत पोहोचली.
मुलाच्या डोळ्यातील अद्वितीय चमक, तो नेहमीच कसा आनंदी असतो आणि त्याच्या केवळ उपस्थितीमुळे सर्वत्र आनंद कसा पसरला याबद्दल लोक कुजबुजत होते. मथुरेच्या सर्व कोलाहलापासून दूर गोकुळामध्ये नंदाबाबा आणि त्याची पत्नी यशोदा हे त्याचे पालक असताना कृष्णा आपल्या नशिबाची जाणीव न बाळगता लहानाचे मोठे झाले. तर तुम्हाला ही कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.